ओके. थोडासा आज मी घरीच होतो इव्हिनिंगला. आणि सकाळी थोडी झोप कमी झाल्यामुळे मी वेळेवर ठरवलं की वेळेवर जॉईन करू. थोडंसं वेळेवर बनवू म्हणजे म्हणजे आपला क्लास आटवू, म्हणजे मला 1 तास झोप घेता येईल. याचा उद्देश होता लवकर भेटण्याचा. सो आपण आता अशा मोडमध्ये आहेत, आता ज्या ताई रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघतील किंवा आता लाईव्ह आहेत, आपण अशा मोडमध्ये आहेत आता की आपण लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर, ज्याला लेवल 0 ज्युनियर आपण लेवल 0 म्हणतो, की जिथं डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन असतात. तिथं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी 5-5, 10-10 कॅल्क्युलेशन बनवायचे होते. तो अजून होमवर्क ओपन आहे, कारण तुम्ही कोणीही अजून टाकलेला नाही. अपेक्षा होती की ज्या ज्या ताईंनी केलं असेल ते मी नंतर सांगतो, तेव्हा आपण टाकूया. पण प्लीज आता थोडंसं क्लोजिंगकडे जाऊ आणि उद्यापासून कसं आपल्याला पुढचं प्लान करून ठेवू, म्हणजे आपल्याला क्लिअर करता येईल. काही गोष्टी, काही मी पण कोणाचा डाटा बघितला नसेल, मला पण माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, मी काय केलं पाहिजे किंवा अजून तुम्ही काय केलं पाहिजे, थोडंसं क्लिअरन्सकडे जाऊ आपण. ओके. तर लेव्हल 0 ज्युनियर बद्दल आणि सिनियर बद्दल जे काही डाऊट्स असतील ते पण आपण बोलू. वाटलं तर बुक पण दाखवतो आज. ते कसं असतं, तुम्हाला किटमध्ये येणारच आहे, पण तरी बोलू आपण त्याच्याबद्दल. ओके. मी सर्वांशी बोलणार आहे, जेवढ्या ताई मला ऑन द स्क्रीन दिसत आहेत, म्हणून फक्त एवढी विनंती असेल की कॅमेरा ऑन ठेवा. दीप्तीताई, माझ्या ॲज पर द माय म्हणजे व्हिज्युअलाइज नॉलेज, म्हणजे मी जे काही ग्रुपमध्ये व्हॉट्सअपमध्ये मी खूप डिटेल मेसेज वाचत नाही, कारण ग्रुप्समध्ये मी बघत असतो. मला वाटतं तुम्ही पर्सनल आणि ग्रुपमध्ये काहीतरी माहिती जी टाकली, मला वाटतं तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय. मी आता जे काही हो बघतोय ते सांगतोय. फक्त मला एक सांगा, हो हो. तुम्ही कुठल्या लोकेशनहून आहेत, मला एकदा परत माझ्या डोक्यात पक्क करून घेण्यासाठी, बाकी काही नाही. छत्रपती संभाजीनगर. ओके. संभाजीनगर. ओके, आपलं खूप आधी बोलणं व्हायचं त्याच ताईत का तुम्ही? हो हो. हो हो बरं, ठीक मीच आहे. हो. ओके ओके, म्हणजे आधी तुम्हाला, तुम्ही टीचर आहेत, कुठेतरी स्कूलला जॉबला आहेत, तुम्हाला हो हो. क्लास सुरू करायचे. हो हो. व्हेरी गुड. म्हणजे क्लिअर, हो हो नो हो. डाऊट. तर ओके, कारण बोला बोला. मी शाळेला पण तुमचा नंबर प्रोव्हाइड केला आहे. तर शाळेचे सर जे आहेत ते एखाद्या वेळेस इन्क्वायरीसाठी जस्ट तुम्हाला कॉल करू शकतील ते. ते आपण बोलून घेऊन नेमकं तुम्हाला काय सांगायचं ते आज पण बोलू. तुमच्या मनात काय आणि माझ्या मनात काय, दोघं क्लिअर करू. नाही तर मी वेगळं काहीतरी बोलेल, तुम्ही वेगळं काहीतरी बोलाल. दिस म्हणजे म्हणतात ना की ते असं मिसकम्युनिकेशन नको व्हायला पाहिजे. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मी बोललं पाहिजे आणि मला अपेक्षित आहे ते तुम्ही बोललं पाहिजे. दोघांचा एक ट्यून बसला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने प्रोफेशनल तर असलंच पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपला DNA हा सोशल आहे. तो सोशल टच पण असला पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत पटत नसल्या, पण जे आहे ते जे आहे ते आहे. आणि एखाद्याला ते कन्व्हिन्स करण्यासाठी प्रोफेशनलिझम पाहिजे. मी हे दोघं गोष्टींचं बॅलन्स करून मी नेहमी बोलत असतो. एखादी गोष्ट मला नाही पटली तर नाही पटत, पण आपल्या फॅमिलीतल्या मेंबरांना ती आवश्यक असते, की त्यांना ती नीड असते, तर त्यासाठी ते आपल्याला करावे लागते. मी असं कधी सांगत असतो तुम्हाला. मी जे आहे ते आहे. एक समजा एक लेव्हल झाल्यावर मुलांना सर्टिफिकेट तर देतो, ते ते इसेन्शियल आहे. हम्म. इव्हॅल्युएशनसाठी इसेन्शियल आहे. लेव्हलची एक्झाम ऑनलाईन, ऑफलाईन, अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर हे इसेन्शियल आहे. कारण ज्या मुलांना बेस्ट प्रॅक्टिस करायची, ज्यांना पुढे जायचं असेल, त्यांच्यासाठी ते गरजेचं आहे. ज्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्या इसेन्शियल आहेत. रोज मुलांनी प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याच्यासाठी साधनं वेगवेगळे असू शकतात. मुलांकडे मोबाईलवर आपल्याकडे प्रॅक्टिस ॲप आहे. आपण डेस्कटॉपवर गेलो तिथे प्रॅक्टिस ॲप आहे. त्याच्यानंतर मुलांना वाटलं तर बुक आपण देतो, किट देतो, बुक असतो. बुकवर अनलिमिटेड, सॉरी, बुकमध्ये पण खूप सारी, रोज दररोज कमीत कमी 10 कॅल्क्युलेशन त्यांना पुरतील आणि त्यातही एवढं बुकमध्ये सिलेबस आहे. तो पण मी दाखवण्याचा उद्यापासून प्रयत्न करेल. मी आज लेव्हल 0चं बुक दाखवतो तुम्हाला मी. ओके, क्लिअर करतो. आणि म्हणून भरपूर काही प्रॅक्टिस अवेलेबल आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण ते गरजेचं आहे. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग राहिलं की इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं, कारण सर्वीकडे जी सिस्टम चालली त्याप्रमाणे पालकांची आपल्याकडनं अपेक्षा असते. आपण जर असं म्हटलं का नाही आमच्याकडे लेवलच नाही, ते म्हणतील मग यांचं कसं काय अबॅकस आलं, कारण त्यांच्या डोक्यात तेच बसलेलं आहे की साऱ्या जगात लेवल आहे, तर मग यांच्या पण लेवल असल्या पाहिजे. साऱ्या जगात लेवलप्रमाणे एक्झाम होतात, तर ते आपण आपल्याकडनं अपेक्षित असतं लेवलप्रमाणे एक्झाम झाल्या पाहिजे. आणि लेवलप्रमाणे सर्टिफिकेट भेटलं पाहिजे, ते त्यांना अपेक्षित आहे म्हणून आपण देतोय. नाही तर काही गरज नाहीये. खरं तर याच्यामध्ये काही गरज नाहीये. त्याच्यानंतर नॅशनल आणि स्टेट लेव्हल का घेतो, त्याचा उद्देश असा मी खूप वेळा सांगितला, या क्लासमध्ये सांगितला की नाही सांगितला माहित नाही. माझा गौरव म्हणजे माझा बच्चू
मला वाटतं मी खूप सारे ट्राय केलेत अनिताताई, म्हणजे पालक म्हणून कौतुक नाही करत, पण लहानपणापासून आहे ना, एक आपलं पॅरेंटिंग म्हणून किंवा आपल्या जबाबदारी म्हणून त्याला क्रिकेटमध्ये टाकलं, त्याला बास्केटबॉलमध्ये टाकलं, त्याला हॉकीमध्ये टाकलं, त्याच्यानंतर लॉन टेनिसमध्ये टाकलं, चेसमध्ये टाकलं. म्हणजे जे जे अभिप्रेत होते किंवा जे जे गेम्सला मी जाऊन सोडू शकत होतो, अशा सर्व गेम्सचा ट्राय केला. दुसरी बाजू म्हणजे फुटबॉल, हॉकी, त्यानंतर क्रिकेट, लॉन टेनिस, त्यानंतर जे काही रॅकेट्स असतात ते, आणि शेवटी त्याने एक चांगला परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली स्विमिंगमध्ये. बघा बरं, हे सर्व अवेलेबिलिटीज होत्या. पण स्विमिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स याच्यासाठी द्यायला मी उत्तम उदाहरण सांगतो की स्किल कसं डेव्हलप होतं, या अर्थ आहे त्याच्या मागे. तर तेव्हा एक स्पर्धा आली. मला वाटतं कोकणात एक स्पर्धा व्हायची समुद्रामध्ये, की जिच्या 3 आणि 4 किलोमीटर करायचं होतं, आणि त्याच्यात मुद्दाम सरांनी सांगितलं की याला टाकून देऊ, जे होईल ते होईल. याच्यात मुलांचं ओन टॅलेंट लक्षात येतं. आणि त्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने खूप साऱ्या नाशिक शहरातले वेगवेगळ्या डॅममध्ये, सरांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या रिव्हर्समध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली विकेंडला. आणि तेव्हा असं लक्षात आलं की तो बेस्ट स्विमर झाला. स्विमिंग टँकमध्ये डेली प्रॅक्टिस, हार्ड प्रॅक्टिस, म्हणजे रफ प्रॅक्टिस, त्याला रफ प्रॅक्टिस म्हणतात, की एकदम जीव तोडून प्रॅक्टिस करायची, स्पीड वाढवायचा. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की तो बेस्ट स्विमर झाला. आणि असं होतं की बरेच 2-2, 3-3, 4-4 वर्षाचे सिनियर मुलं होते, जेव्हा समुद्रात 3 किलोमीटर मध्ये घेऊन जातात होडीतून, ते फायर करतात आणि स्टार्ट, नेट नेट सेट गो जेव्हा होतं, तेव्हा मुलं उडी मारत नाही. मग त्यात दम लागतो की अख्खा समुद्र पाणीच पाणी दिसतं, आणि याने उडी मारली आणि 3 किलोमीटर पोहून निघाला. सांगण्याचा अर्थ असा की इट्स गुड साईन, बिकॉज ऑफ कुठल्याही कॉम्पिटिशनच्या वेळेस मुलांचा स्पीड इन्हान्स होतो, स्किलला धार लावली जाते, आणि त्यांचा बूस्ट होतो. नॉलेज हा एक उद्देश असतो स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलमध्ये. ना की उद्देश हा असतो, माहिती म्हणून सांगतो, उद्देश आपला ऍज अ संस्था म्हणून, ऍज अ अजून आपण एज्युकेटर, जे काही आपली ट्रस्ट आहे किंवा आपले जे काही आपण सर्वजण मेंबर आहोत, आपला उद्देश हा नसला पाहिजे की माझ्या मुलाने काहीतरी मोठी ट्रॉफी त्याला मिळावी, की त्याला खूप मोठं काहीतरी बाबा त्याला काहीतरी मिळावं. हा, ठीक आहे, त्याचं स्किल इन्हान्स झालं असेल, आणि तो त्या स्किलमध्ये जर त्याने कालपेक्षा आज बेस्ट परफॉर्मन्स दिला असेल आणि सर्वांपेक्षा बेस्ट दिला असेल, तर त्याला बक्षीस मिळू शकतं. हा उदात्त हेतू असला पाहिजे पालकांचा पण. पण पालकांना असं असतं की माझं बच्चू गेलं की त्याला ट्रॉफीच पाहिजे, त्याला मेडलच पाहिजे. तो पार्ट आपण पण बदलवायचा प्रयत्न करतोय. पण लेव्हलनुसार आपण एक्झाम घेतो, एक्झाम झाली की सर्टिफिकेट देतो. प्रत्येक लेवलचं वेगवेगळं डिझाईन केलेलं सर्टिफिकेट आहे, ते बुक बरोबरच तुम्हाला पाठवण्यात येतं, ते पण सांगेल. एक्झाम पेपर पण बुक बरोबर पाठवतो. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन. का? तर ते मुलांमधलं मल्टिपल टास्क मधलं स्किल डेव्हलप व्हावं म्हणून सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्रॅक्टिस ॲप वेगळं आहे. प्रॅक्टिस ॲपची पण मी तुम्हाला लिंक देणार आहे. एवढ्या 2-3 दिवसात ते रिस्टार्ट होतंय. प्रॅक्टिस ॲपची तुम्हाला पण लिंक देईल. मी जर सांगितलं तुम्हाला लेवल 0, लेवल 1च्या ऐवजी मी 3 मध्ये डायरेक्ट तुम्हाला ऍड करेल. तर तुम्हाला लेवल 3चे डायरेक्ट तुम्हाला पुढच्या 2 दिवसात तास. उद्या मला वाटतं गुरुवार आहे, बरोबर ना? गुरुवार आहे ना उद्या? का आज आज बुधवार आहे ना? नाही का? आज आज गुरुवार आहे. आज आज गुरुवार आहे का? गुरुवार आहे. नाईट आज नाईटमध्ये सर्व गुरुवार आहे सर. नाईटमध्ये सर्व शेड्यूल बिघडून जातं. कारण आणि त्याच्यात हे एक लग्नांचा सीझन, त्याच्यामुळे खूप परेशानी. ठीक आहे. आपला आज गुरुवार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये इकडे लक्ष द्या, आपल्याला लेव्हल 1 आणि लेव्हल 3 शिकून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? माझा प्रयत्न असेल की जेवढ्या ताईंच्या रजिस्ट्रेशन झालेत, मी त्यांना आज सूचना देईल, त्यांच्यापर्यंत बुक्स पोहोचले पाहिजे सोमवारपर्यंत. माझ्याकडनं प्रयत्न असेल. नाशिकमध्ये तर बाय हँड मी ट्रान्सफर करून देईल, ती काय काळजी नका करू. आणि जर बाहेर गावी असाल तर कुठल्याही हाऊ इन कंडिशनमध्ये तुम्हाला माझं उद्या पोस्ट झालं पाहिजे. तर तुम्हाला कमीत कमी ते सोमवारी तरी भेटलं पाहिजे. मी तुम्हाला रिसिप्ट टाकून देईल, मेसेज टाकून देईल, म्हणून मला काही माहिती लागली तर मी पण तुम्हाला आता थोडी महत्वाचं सांगतो. दिव्याताई, मला वाटतं तुमचे बुक पाठवलेत, बोलतो नंतर शेवटी. आता समोर दिसतात पण येस सर. पाठवले रिसिप्ट बघा. माझ्याकडे आहेत, सर रिसिप्ट आहेत, पाठवलेत मॅडमांनी. अच्छा, आज ओके. पाठवलेत का हो सर? हो हो हो, आज पाठवलेत. सो ओके, सांगण्याचा चालेल. उद्देश असा की आपल्याला शुक्रवार, शनिवार, रविवार मध्ये 3 पार्ट आहेत, लेवल 1 आणि लेवल 3चे. मग तुम्ही म्हणाल 3च दिवसात होऊन जाईल का? काय काळजी नका करू.
पण तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची नंतर पुढच्या वीकमध्ये. मी तुम्हाला पेज नंबर सांगेल, ते कम्प्लीटच करायचं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही सपोर्ट सिस्टम लागली तर मी एखादा व्हिडिओ टाकेल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पण लिंक पाठवेल, की ऑनलाईन पण ही टेस्ट द्या म्हणून. मग तुम्हाला लगेच स्क्रीनशॉट टाकता येईल. म्हणजे सर्व ताई करंटमध्ये आहेत की नाही. सुट्टी म्हटली की मस्तपैकी आराम करतो आपण, मला माहिती आहे. कारण आराम केला नसता तर मला 10-10, 15-15, 20-20 डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन दिसले असते. ते नाही आले ना. मग कुठेतरी आपण कमिटमेंट असलं पाहिजे. तुमचा अबॅकस टूल बनवण्याचा व्हिडिओ आला असता. हे बघा, 2 दिवस सुट्टी होती, मी 2 दिवस मला बाय डिफॉल्ट बाय भेटली. दिस इज अ अपॉर्च्युनिटी की काय म्हणजे युटिलाइज युअर बेस्ट टाइम. चांगला टाइम आपण युटिलाइज करायला पाहिजे, शिकलो पाहिजे, असं माझं म्हणणं आहे बाबा. हा, एवढं सोपं नाहीये, पण ते जगणं ते तसंच सुंदर झालं पाहिजे. सोपं नाहीये, पण थोडा वेळ मॅनेज पण केला पाहिजे. कारण आपण दैनंदिनीमध्ये अडकलेलो असतो सर्वजण. ओके, काय हरकत नाही, पुढे जाऊया. पॉइंट मी काय काय सांगितलं परत क्लोजिंगला जातो. मी आता सगळ्यांशी एकदा ओळख करून घेणार आहे, मला कोणाला कुठं पाठवायचं माझं माइंडसेट होईल. ठीक आहे, परत बोलतो. दीप्तीताई, तुम्ही संभाजीनगरहून आहेत. तुमचा खूप मोठा दीड हो. दोन महिन्यापासूनचा फॉलोअप होता, मला जे आठवतं ते सांगतो. पण तुम्ही शेवटी हो. मला वाटतं तुमची काहीतरी माहिती मी बघितली, तुम्ही रजिस्टर झाल्या. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं समजायचं उद्यापासून पण क्लास सुरू करू शकता. आणि काही मदत वाटली तर ड्रॉप करा मेसेज. काही वाटलं तर मी सांगतो ताई प्लीज कॉल, तेव्हा बिंदास कॉल करायचा. तर माझं पण माइंडसेट असतं की मला ताईंशी बोलायचंय. म्हणून मेसेज टाकत राहायचा. ओके. ओप्पो ताई, आपलं काहीतरी बोलणं झालं होतं, तर ते ओप्पो ताईंमुळे मला मला तुमचा चेहरा लक्षात राहत नाही. परत सांगा तुमचं काय होतं. रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी, आधीच्या बॅचच्या तुम्ही, असं काहीतरी बोलणं झालं होतं आपलं. हां, बोला. नाही सर, नाही सर, मी आता मंडे पासून आले होती. नवीन नवीन होतं. मी आधीचे ओके. तुमचे व्हिडिओज पण बघतीये, त्याचा हळूहळू ओके. अभ्यास पण करते. ओके. तुमची जी लिंक होती ना ती एक्झामची, ती हम्म. पण आज मी व्हिडिओज बघून थोडस प्रॅक्टिस करून ती एक्झाम पण दिली. रजिस्ट्रेशन मी आज करणार होते, पण मिस्टर ना थोडेसे बाहेर गेले. नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मला थोडं हा. जरी आता सर कुठं असतील, अडचण काय असेल तर, पण अडचण काय आहे? तुम्ही माहिती पाठवू शकतात. माहिती तर पाठवू शकतात ना हा ते तुम्हाला. थांबा थांबा, ऐकून घ्या आता माझं. म्हणजे तुमच्या निमित्ताने सरांना सांगतोय मी. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर माहिती पाठवू शकतात. तो फॉर्मची प्रिंट घेऊन तो फॉर्म तर भरू शकतात. तुमचं आधार कार्ड तर टाकू शकतात. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश असं, मला पण क्लिअर होतं की कोणीतरी ताई इंटरेस्टेड आहेत. एखाद दिवस इकडे तिकडे असू शकतो प्रॉब्लेम. कारण मी नाही कोणाला कधीच फोन मला करत. मी आता काय होतं की काही वेळेस असं होतं की कोणीतरी ताई आहेत, मी त्यांना आता पर्सनल लिंक पाठवली होती. कारण त्या ताईंनी कोणाचा तरी रेफरन्स दिला आपल्या फॅमिलीमधल्या, आणि त्यांनी सांगितलं की त्या ताईंनी मला रेफरन्स दिला, पण त्या ताई 10 आपल्या ग्रुपमध्येच नाहीयेत. मग मला मला प्रश्न पडला की त्यांनी फॅमिली मेंबरचा रेफरन्स दिला, तरी त्या आपल्या ग्रुपमध्ये का नाही आल्या. म्हणून मी त्यांना आता लिंक टाकली आणि त्यांना सांगितलं ताई जॉईन तरी करा. त्या कोण आहेत मला माहित नाही, का त्या काही दिसत नाहीत आता इथं. पण मी त्यांना कॉल केला. मी शक्यता आहे ना कोणालाच कॉल करत नाही. माझं एक पॉलिसी असते. आपण संस्था म्हणून आपण कुठलाही, आपल्या संस्थेत कुठलाही कर्मचारी नाहीये, कोणी कॉल करत नाही, कोणी पैशांचा हिशोब करत नाही. म्हणजे तुम्हाला, म्हणजे मी परत एकदा सांगतो, कधी कधी 1 लाखाचं दीड लाखाचा टर्नओव्हर पण होतो. ते काय ज्याचे त्याचं म्हणजे बघतात ना, जशी त्याची नीडनुसार असतं. पण ताई आणि त्या ताई, आपण त्याच्यातला 10 रुपयाचा पण हिशोब आपण करत नाही संस्था म्हणून. जो तो ताई आपला आपला हिशोब करतात, जो तो त्याचा पे करतात, जो तो त्याचा त्याचा प्रामाणिकपणे डिक्लेअर करतो की सर माझं 1510 रुपये बिल झालेलं आहे, मी पे केलं म्हणून. असं जो तो त्याचा करतो. पण कधीतरी मग त्या ताई अडकल्या, त्यांना मदत हवी असली तर आपण त्यांना हिशोब सांगतो. ताई ते म्हटलं सर नाहीच कळते मला, मी काय करावं, मी काहीतरी जास्तच. काही ताई अशा आहेत, 1000 1500 रुपये जास्त पे करतात. नंतर त्यांना वाटतं बुडाले की मग त्या एखादा कॉल करतात. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा. पण आपण कदाचित त्या या दिव्याताईंना पण माहिती असेल, आपण कदाचित हिशोब नाही करत. आपण आपलं एक थोडंसं, आपण एक सोशल टच आहे तर सोशल प्रमाणे वागलं पाहिजे. पण त्याला पण कुठेतरी प्रोफेशनलिझम आलं पाहिजे, म्हणतात ना. कारण प्रोफेशनलिझम आलं पाहिजे म्हणून कधीतरी त्याच्यासाठी पण आपण एक काही चांगल्या सिस्टम आणल्या. त्या की सर्वांसाठी अ, गुणवत्तापूर्वक असतील, तर त्या कदाचित त्या आपण वेलकम करू. जसं आपण प्रॅक्टिस ॲप आणलं, तसं आपण ऑर्डर प्लेस करायचं पण सॉफ्टवेअर चाललंय आपलं, त्याच्यात कदाचित कन्वर्ट होईल. तर ते सर्व सिस्टमॅटिक होईल.
पण जस्ट माहिती म्हणून सांगतोय मी. ओके, म्हणून माहिती टाका म्हणजे मला क्लिअर होईल. ओप्पोताई, तुमचं नाव सांगा परत एकदा. विजयालक्ष्मी वड्डे. वड्डे ताई, कुठून आहेत तुम्ही? पुणे, पुणे पिंपरी चिंचवड पासून आहे. ओके. पिंपरी चिंचवडला कुठं? चिखलीमध्ये, स्पाईन रोड. चिखली. एवढं तर काय मला माहित नाही. आपल्या ताई 20 हा. तरी ताई आहेत पुण्यामध्ये. पण पुणा खूप वास्ट आहे. नाशिकमध्ये 65-70 ताई आहेत. पुण्यामध्ये 200 ताई असल्या तरी कमी पडेल, एवढा एरिया आहे पुण्याचा. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पण तर मी एक बोला बोला बोला. हा मी उद्या पेमेंट केलं तर चालेल का? मी आता काय काही डिटेल्स प्रॉब्लेम पाठवते. काही प्रॉब्लेम नाही. निवांत पाठवा माहिती. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे. नो ओके, प्रॉब्लेम. थँक्यू. अनिताताई, माझ्या ऑब्झर्वेशननुसार जे काही माझा व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन झालंय, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बरोबर आहे. फक्त मला एक सांगा, अनिताताई, माझी जी तुमची आणि माझी जी ओळख आहे ती थोडीशी अस्पष्ट ओळख, म्हणजे मला थोडंसं काहीतरी तुम्ही रेफरन्स दिला होता म्हणून मला जाणून घ्यायचं. तुम्ही कुठून आहेत परत सांगा मला एकदा. मला परत सांगा अनिताताई. तुम्ही नाशिकमधूनच येत ना तुम्ही? थोडस माईक ऑन करा. माईक ऑन करा ना अनिताताई. अनिताताई, माईक ऑन करा ना. ठीक आहे, चला तोपर्यंत मी नंतर तुमच्याकडे माईक तुमचा ऑन नाही होते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. झाला की सांगा. दिव्याताई. दिव्याताई, नो नो डाऊट. इकडे लक्ष द्या आता. हं, तुमच्यासाठीचा हं, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण आयडेंटिफाय केलाय. हं, त्याच्यावरचा हं, प्रॉब्लेम, शिकायचं तुम्हालाच आहे, क्लास तुम्हालाच हं, करायचा आहे, तुम्हालाच सर्व हं, करायचं आहे. पण जे काही हं, तुम्ही फ्रेमवर्क कराल, जे काही तुम्ही बॅनर लावाल, हं, तिथं हं. म्हणजे आईचं. आईचं नाव आणि नंबर टाकाल तिथं. हं, आणि आपल्याकडे ॲज अ संस्था म्हणून तुम्हाला जर असं हं, वाटलं की तुम्हाला तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये हे कुठेतरी प्रेझेंट करायचं आहे, ऐका मला जरा तुमच्यावरचा हं, पर्याय सांगतो. तर हं, बाबा, तुम्ही असं काही नाही या जगामध्ये की तुम्ही जॉब करतायत गव्हर्नमेंटचा आणि तुम्ही कुठला कोर्स करायचा नाही. ऑलवेज बी वेलकम. म्हणून तुम्ही तुमचं नावाने सर्टिफिकेट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. करून घ्या, ओके. कारण तुमच्या पण डिपार्टमेंटल अंतर्गत काहीतरी प्रमोशन पॉलिसीज असतात, किंवा तुमचे सोशल हं, अटॅचमेंट असते, किंवा तुमचे हं, ऑडिट्स असतात. जर त्याचं हं, उदाहरण सांगतो, आपल्याकडे हर्सुलच्या हं, 2 ताई, सुरेखा महाले आणि सविता आडावताई, या हर्सुलच्या 2 हं, टीचर होत्या. माझी शाळा सुंदर हं, शाळा प्रकल्पाअंतर्गत. तर पहिलेच सांगतो, सुरेखा ताईंना पहिल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत जो तुमचा शिक्षक काय पुरस्कार असतो, सावित्रीबाई हं, फुलेंच्या हं, नावाने, तो त्यांना पहिल्याच वर्षी मिळाला. त्या सिनियर होत्या सविताताईंपेक्षा. त्यांनी ऑडिटरला प्रेझेंट केलं की तुम्ही शहरात राहतात, तुमच्या मुलांना अबॅकस शिकवायला 3-3 हजार रुपये तुम्ही पे करतात. मी हर्सुल सारख्या शहरात, जिथं आदिवासी मुलं आहेत, माझी एक हं, वस्तीची शाळा आहे, जिथं सर्व वर्गातले मुलं बसतात, तिथले मुलं फटाफट तुमच्या गावात म्हणजे शहरातल्या मुलांपेक्षा फास्ट आन्सर देतात. बघा माझी मुलं. हं, तर त्यांना लगेच ऑडिटरला पण भावलं. त्यांना लगेच त्यांनी तो महाराष्ट्र शास्त्राचा पुरस्कार झाला. त्याच्यानंतर पुढच्या सविताताई आढावांचं सांगतो तुम्हाला. सविता हं, आढावताई त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे. त्यांनी त्यावर्षी त्यांना जो पुरस्कार नाही जरी भेटला, तरी त्यांनी त्यांच्या हं, शाळेसाठी 15 लाख रुपयाचं प्राइज मिळवलं. माझी शाळा सुंदर शाळा. त्यांनी पण ऑडिटरला पटवून दिलं की चला, तुमचे मुलं आणि आमचे मुलं शहरातले बघा, माझ्या मुलांना काय कमी काम, म्हणजे त्यांनी थोडंसं अजून एक्स्ट्रा काम केलं होतं इतर ऍक्टिव्हिटीजवर. पण हं, ते हं, खूप बेटर त्यांनी इम्प्लिमेंट केलं. नंतर नंतर मी यावर्षी त्यांना रागवलो पण, कारण नंतर त्यांनी तेवढ्या पुरस्कारापुरतं काम केलं, नंतर थांबवलं. त्याच्यामुळे आय एम नॉट एक्सेप्टिंग हं, दॅट, लाईक. मी त्यांना रागवलो, हं, ताई. ताई, करायचं ना तर जिद्दीने आणि लॉंग टाइम साठी काम करायचं, शॉर्ट टर्मवर काम हं, करायचं नाही. म्हणून तुम्हाला असं वाटलं की तुम्ही गावाकडे तुमच्या टिटवाड्याला कधीतरी आलो, दर्शनाला भेट होईल. पण तिथं जर तुम्ही क्लास 2 विद्यार्थ्यांना केलं, तर प्रोफेशनलिझम बरोबर हं, सोशल टच ठेवा, क्लास सुरू करा, तिथं हं, मावशींचं नाव टाका. आणि तुमच्या हं, स्कूलमध्ये लेकरं हे देवाचे हां, प्रसादासारखे आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांना हं, जरूर शिकवा. जरूर ते तुम्हाला सांगतील की टीचर, अबॅकसचे कॅल्क्युलेशन विचारा. जनरल असेंब्ली हं, असते शनिवारी, अख्ख्या लेकरांना हां, शिकवा. त्या लेकरांना कोण शिकवणार आहे? तुम्ही 0 लेवल तर शिकू शकतात, बिना वही पेन पेपर, बिना अबॅकस टूल, बिना हं, हं, बुक पण आपण शिकू शकतो. तर त्या हं, लेकरांना पण ते द्या. त्या लेकरांना पण तुम्ही भावाल, ते पण म्हणतील की या टीचर आम्हाला पुन्हा पुन्हा, ते याला शिकून तर बघा. ते मुलं विचारतील, टीचर आम्हाला विचारा म्हणून.
परत कॅल्क्युलेशन विचारा म्हणून. पण त्यांच्यावर मेहनत करावी लागेल. 2 महिने 3 महिने त्यांना बीट्स त्यांच्याकडे पाठ करून उभं राहायचं, त्यांच्या हात क्लिअर करून घ्यायचा. 96, 24, थोडं 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 घाव घालून घालून त्यांना व्यवस्थित पसनी पडलं की ते मुलं करतील. हे कदाचित मी फक्त त्या ताईंशी नाही बोलत आहे, तुमच्यासाठी पण बोलतोय. तर तुम्हाला पण ऍप्लिकेबल आहे. तर ते जरूर सुरू करा. जो टेक्निकल मुद्दा आहे, एक्झाम तुम्हीच देणार, तुमच्याच नावाने सर्टिफिकेट आपण करू. तुम्ही शासन दरबारी पण ते काम करा, त्याचं प्रेझेंटेशन करा. मात्र पर्सनल क्लासेस मावशींच्या नावाने करा. क्लिअर? तिथं टीचर सर. म्हणून ओके. त्यांचं नाव टाका. ओके. आणि ओके तर सर. ताईंचं माईक ऑन झाला. तुम्ही ऑलरेडी आता या फ्लो मध्ये राहा. लेवल 1, लेवल 3 वेळ द्या. आणि आत्ता आपण या जे काही पुढच्या 1 महिन्यात आपण 4 लेवल शिकणार आहेत, परीक्षा करून घेणार आहेत, पुढे वैदिक मॅथ करणार आहेत. सर्वजण फ्लो मध्ये राहा. लिंक तोडू नका. मी ओके फक्त एवढी विनंती करेल. आणि ताई परत मला एकदा ओळख सांगा तुमची. हा सर, मी पुण्याहून आहे. म्हणजे मी आहे नाशिकची, पण मी जॉब पुण्याला आहे. मी ऍज अ स्कूलची फाउंडर आहे सर. 17 वर्षापासून स्कूल आहे. जसं तुमचं समाजसेवा आहे सर, तशी माझी गोरगरिबांसाठी पण माझी समाजसेवा आहे. की मला विद्यार्थ्यांना बाहेर बाहेर लोक म्हणतात वैदिक मॅथ म्हणजे काय, तर गोरगरिबांची विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही सर पैसे द्यायची. माझ्याकडे सगळे धुणं भांडे करणाऱ्या बाया आहेत ना, त्यांची पोरं आहेत सर. एक माझ्या स्वतःहून माझ्या हातून जी समाजसेवा होईल त्यासाठी मी हा कोर्स जॉईन केला सर. कुठल्या लोकेशनला स्कूल आहे ताई तुमची? माझी दिघी भारत माता नगर, भारतमारा नगर तर इथं आळंदी रोड आलं ना. सर. इथं आलं ना. आळंदी 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 नगर, आळंदी 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 रोड सर. फाट्याला. येस सर, येस सर. हो तिथं हो हो. पण नाही, चांगला उद्देश आहे. आणि तिथं भोसरीहून हो हो माहिती हा आहे. मी तीन. सांगतो ना, मला सर्व माहिती आहे तिथलं. मी तिथं हो म्हणजे असं हो पायी हो पायी खूप फिरलेलो आहे. कारण माझी बहीण तिथं हो राहते. डीमॅटच्या समोर माझी बहीण हो राहते. हो आता सर. असेल कदाचित, नाही जॉईन ती, भाची बोललो होतो ना मी, ती होती. तर हो हो. सांगण्याचा उद्देश असा की तुमची हम्म. मराठी मीडियम आहे का इंग्लिश मीडियम स्कूल आहे? सर स्कूल इंग्लिश मिडियम सर. क्लासेस माझे सर्व मिडियमचे घेते सर मी. ठीक आहे, ठीक आहे. एक जस्ट माहिती म्हणून सांगतो. माझ्या पण स्वप्नात कधीतरी होते की आपली पण कधीतरी ब्रेन ट्रेनची स्कूल असावी, पण ती स्कूल कशी असावी हा. त्याच्याबद्दल मी कधीतरी बोलेल. आणि मला आठवण करून द्या एखाद दिवशी, असं म्हणून आपण मूडमध्ये राहू तेव्हा आपण माहिती म्हणून जस्ट मी बोलेल की स्कूल कशी असावी. जसं गावित सरांचं स्वप्न आहे की 24/365/24 स्कूल कशी चालावी. मग स्कूलचे ओके. दरवाजेच कधी बंद नाही झाले पाहिजे. तर त्याच्याबद्दल कधीतरी बोलेल. आपले स्वप्न आहे, असं काही नाही. नाही करू शकत, पण स्वप्न तर बघायला काय, मोठे स्वप्न बघायला काय होतं मर्यादा नसलीच पाहिजे ना. सर, होतं. म्हणून बघितले पाहिजे. त्याच्यातलं एक स्वप्न बघितलंय. तर कदाचित तुम्हाला पण तसं पटलं तर तुम्ही पण करू शकतात. पण काही हरकत हो नाही. सर, चालेल. उदात्त हेतूने करा. स्कूलमध्ये आफ्टर द स्कूल टाइम जर अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब्स ऍक्टिव्हिटीज घेता आल्या तर निश्चित 2 पैसे आले. हे हो. बघा, 2 गोष्टी असतात आयुष्यातल्या. मी असं सांगतो तुम्हाला, जिथं गरज आहे तिथं दान धर्म केला पण पाहिजे. पण जिथं योग्य पैसा आहे तिथून घेतला पण पाहिजे. असं चालतं. कारण हो सर. जर CSR ही ऍक्टिव्हिटीज अशी असते, जर मी तुम्हाला माझ्या एका कुठल्या तरी क्लासला बोलताना बोलून पण गेलो होतो की मी लहानपणी, माझं सांगतो, लहानपणी आम्ही ज्यांच्याकडे 2-2, 3-3 रुपयासाठी काम केलं, 1-1 रुपया ज्यांच्या शेतामध्ये राबताना आम्ही काम केलं, ते ते आज अक्षरशः भिकेला लागलेलं आम्ही बघितलेत. म्हणजे स्पष्ट सांगतो, कारण नीतिमत्ता, कष्ट करण्याची इच्छाशक्ती नाही. पुढच्या पिढ्यांनी आजोबा पंजोबांची संपत्ती सांभाळली नाही. पण कष्टकरी समाज हा कधी देशाला किंवा राष्ट्राला निर्माण करणारा असतो. आळशी समाज हा कधी पण डबडायला नेतो. हे एक आपलं उदाहरण होतं. सांगण्याचा उद्देश असा होता की जर रिलायन्स वाल्यांनी असं ठरवलं असतं फक्त कमवायचंच आपल्याला, टाटांनी असं ठरवलं तर फक्तच कमवायचंय, किंवा आनंद महिंद्राने ठरवलं असं, महिंद्रा शेठने फक्त कमवायचंय, तर त्यांना पण ते तीन तीन असं म्हणतात ना की क्रम 2-3 वर्षातून ती क्रम असा उतार फ्रिक्वेंटली येतं. पण ते त्याबरोबर घडतं होतं. दानधर्म पण करतात, बॅलन्स करतात लाईफमध्ये. मग लोक म्हणतात की जर इथं गेलो आपण गुरुद्वाराला, तर तिथं लोक साफसफाई करतात, टॉयलेट बाथरूम क्लीन करतात, IAS अधिकारी असतात, मोठे मोठे पुढारी असतात, मोठे मोठे लोक. का? तर बाबा कमीत कमी मागच्या 6 महिने जे पाप केलं असेल मी, तर हे पण करून बघू, म्हणजे कमीत कमी आपलं पाप पुण्याचा, म्हणतात ना की हा एक बॅलन्स लाईफ असते. त्रास करून घ्यायचा स्वतःला. जर त्रास करून घेतला तर नंतर हॅपीनेस येतो.
असं म्हणतात. आणि जर कायमच हॅपीनेस असलं तर मग नंतर खूप मोठा त्रास होणारा असतो. लक्ष द्या. व्हॉट इज मिनिंग त्रास? म्हणजे आपण ओके. ड्युटीला जातोय, आपण एक्स्ट्रा काम करतोय, आपण खूप मेहनत करतोय, हा पेन आहे. बट दिस पेन कन्वर्ट इन टू जॉय. नंतर तो आपल्याला जॉय मध्ये कन्वर्ट करतो. हा हा एक युनिव्हर्सल लॉ आहे, निसर्गाचा लॉ आहे. पण तुम्ही म्हणतात की मी कायमच सुखी राहिलं पाहिजे. मग अवघड आहे, कधीतरी खूप मोठं दुःख पण येऊ शकतं. म्हणजे हे युनिव्हर्सल लॉ आहे. तर याला बॅलन्स करत राहायचं. मग ते तुम्ही तुमचं कसं करायचं ते तुम्ही ठरवा. ओके. म्हणजे जिथं योग्य आहे तिथं दानधर्म करा, जिथं योग्य आहे तिथून पैसे पण घेता आले पाहिजे. तुम्ही ठरवा. ओके. तुमचं मी बघितलं. मला त्याच्यानंतर बडगुजर ताई आणि कुठल्या तरी ताईंचं मला आठवत नाही काय नेमकं, मी नाही सांगू शकत कोणी कोणी रजिस्ट्रेशन केलं. मला फक्त दीप्तीताई, त्याच्यानंतर अनिताताई आणि अमृताताई. अमृताताई तुमचं पण मी व्हिज्युअलाइज केलं. मी डिटेल नाही वाचलं. तुम्ही नाशिकच्याच आहेत ना अमृताताई? माईक ऑन करा. ठाकरेताई तुमची माझी जुनी ओळख आहे. पण तुम्ही ती अजून हो सर. हा, तुम्ही नारी शक्ती सन्मान दोन पुरस्कार का आदर्श शिक्षक पुरस्कार पण विजेते आहेत ना? आदर्श शिक्षक पुरस्कार 2022. हा, तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी मी नंतर मला लक्षात आलं की मी प्रत्येक नंबर आहे ना माझ्याकडे तुमचा आहे ना, त्या आदर्श आपलं सॉरी शिक्षक रत्न पुरस्काराचा टॅग तुमच्या नावावर आहे माझ्या समोर. म्हणजे मी जेव्हा कुठलाही हो. नंबर करतो त्या समोर टॅग लावतो मी. अ, तर तो टॅग तुमच्या नावासोबत नारी शक्ती असेल तर NS टॅग लावतो. त्याच्यानंतर टीचर असणं असेल तर TR टाकतो मी. तो TR 23 किंवा 22 तुमच्या समोर टॅग आहे माझ्या याच्यात. आणि तुम्ही त्यानंतर खूप साऱ्या ओळखी सांगतायत, काही गरज नाही ना. ऑलरेडी संस्थेने तुम्हाला शिक्षक रत्न पुरस्कार दिला म्हटल्यावर तुमच्या संस्थेचा तुमच्यावर भरपूर मोठा ट्रस्ट आहे. कशाला काय कोणा. नाही, ठीक आहे, मला मला असं त्याच्या नाही वाटलं सांगतो. तुमच्या त्याच्या लक्षात नाही आहे सर्व की माहिती नाही. नाही नाही सर्व माहिती मला. मी म्हणून तुम्हाला सांगितलं. सर्व माहिती असतं पण प्रत्येक वेळेस सर्व नाही बोलू शकत. पण तरी तुम्ही गावित सरांचा रेफरन्स दिला कारण मला हे माहिती आहे. नंतर तुम्ही गावित सरांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तुम्ही नाशिकहून शिकवायच्या, हे पण मला माहिती आहे. नंतर तुम्ही आपल्या शिक्षक रत्न पुरस्कारामधून तुम्ही प्रेरित होऊन गावित सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्या, हे पण मला माहिती आहे. तुम्ही शिवाजी चौकात काहीतरी कुठली तरी ती परीक्षा सिस्टम चालते आता, कुठलं तरी काय म्हणतात तिला, ती काहीतरी चालते बाबा, ती कुठल्या मंथन. तरी नगरची कुठल्या तरी परीक्षा सिस्टम आहे. त्या परीक्षा सिस्टमला काहीतरी तुम्ही मॉनिटरिंग करतात, असं पण मला माहिती आहे सर्व. ठीक आहे ना? हा, कुठलं मंथन आणि हा एक्सलंट, हा हा मंथन ओके. आणि एक्सलंट. हा, असं काहीतरी तुम्ही मॉनिटरिंग करता, हे सर्व मला माहिती आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही एकदा माझ्या संपर्कात आल्यानंतर मला माहिती असतं. पण ते तुम्ही रेफरन्स देत होता ना, म्हणून मला लक्षात आलं की काहीतरी माझ्याकडनं चुकतंय का, पण मला रेफरन्स माझ्याकडे होता. अमृताताई म्हणून. ठीक आहे. तुमचं पण मी बघितलं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. माझं काम आहे मला तुम्हाला या फ्लो मध्ये शिकवणं, बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनवणं. तुम्ही तुमच्या परीने किती बेस्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. आणि मेन आहे की आपली आर्थिक उन्नती झाली पाहिजे, स्वावलंबता झालं पाहिजे. उद्देश असा आहे, आर्थिक उन्नती करताना जेव्हा दोन पैसे तुमच्या हातात असाल तर गरजूला योग्य वेळेस तुम्ही मदत पण करू शकता. पण जर आपल्याकडे आर्थिक स्वायत्ता नसेल, आपल्याला विनाकारण ओढून ताणून खूप जास्त कोणाला घ्यायचे नाहीयेत. पण योग्य प्रमाणशीर व्हॅल्यू व्हॅल्यू जपली नाही. जर व्हॅल्यू जपली नाही तर लोकांना त्याचं महत्त्व पटत नाही. या हिशोबाने करा तुमच्या पद्धतीने. जिथं तुम्हाला योग्य वाटेल तिथं तुम्ही जरूर अ, या ज्ञान द्या. जिथं वाटलं त्याची जरूर व्हॅल्यू कॅश करा. एकदम क्लिअर आहे. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक व्हॅल्यू असते. तो व्हॅल्यू जपून सर्व झाला पाहिजे, हा उद्देश आहे, बाकी काही नाही. तुम्ही सर्व समजदार आहेत. ओके. परत एकदा रिपीट करतो. दीप्तीताई, ओप्पोताईंशी बोलणं झालं, अमृताताईंशी बोलणं झालं, शिल्पाताई मी तुमच्याकडे येतो. ऋषाली जाधवताई यांचा मला मेसेज होता, त्यांनी काही माहिती पाठवली मला. मला वाटतं सौरभ सरांच्या रेफरन्सने, कारण त्यांची आणि माझी तेवढीच अशी ओळख आहे. बरोबर आहे? हा, ओके. काही प्रॉब्लेम नाही ताई. तुम्हाला जे तुमच्याकडनं शक्य आहे तुमच्या परीने करत राहा. पण येस सर. शिकून त्याला कसं इम्प्लिमेंट करायचं ते पहिले चालू करा. त्याच्यानंतर बडगुजर ताई, हो सर. मला वाटतं चोपड्याहून आहेत ताई, जरा सिस्टमॅटिक बसा. बडगुजर ताई, ओ साधना ताई, मी तुमच्यासाठी बोलतोय. साधना ताईंकडे ऑलरेडी फ्रँचायसीज आहे. 40-50 हजार भरून ते कुठल्या तरी संस्थेशी ऑलरेडी फ्रँचायझी जोडलेल्या आहेत. आपल्याकडे अशा काही एक दोन ताई, जसं आता मंगला ताई कुठेतरी दिसत होत्या मला थोड्या वेळापूर्वी,
त्या आता नाहीयेच. श्वेता दुधे मोठी बहीण मंगलाताई, मी मुद्दाम त्यांना लहान मोठी बहीण चिडवत असतो. तर मंगलाताई बुलढाण्याहून आहेत. तर त्यांचा आणि या ताईंचा काहीतरी कनेक्टिव्हिटी अजून अशा ताई आपल्या एकमेकाला जोडत असतात. त्यांच्याकडे फ्रँचायसीज असून पण त्या आपल्या परिवारात जॉईन झाल्या. प्लीज फक्त माईक बंद करून ठेवा. खूप सारा आवाज येत असेल कोणाकडनं तर. आपल्याकडे सर्वात आधी एक ताई जॉईन झाल्या होत्या, वर्षाताई गायकवाड सिडको मधून. की त्यांचं असं म्हणणं होतं की सिडकोतले गरीब पालक असतात आणि ब्रेन ट्रेनला मी याच्यासाठी जॉईन होते कारण इथं मला स्वायत्तता मिळते की मी कोणाकडनं फी घ्यायची की नाही घ्यायची. कारण मी बाकी ठिकाणी मला असं ठरवलं जातं की एवढे पैसे घ्यायचे आणि एवढ्या पैशातून मला संस्थेला एवढे एवढे पाठवायचे. त्याला रॉयल्टी म्हणतात. की तुम्ही 2,000 घ्या आणि त्या 2,000 मधून आम्हाला 15% आम्हाला 300 रुपये पाठवा. असं असू शकतं. आता ते हळूहळू मॉडेल क्रॅक होत आहेत. पण लोकांना शेवटी ज्याचा त्याचा बिझनेस येतो. आपण त्याच्याबद्दल नाही. पण वर्षाताई गायकवाडानंतर त्यांच्या परिवारातल्या जवळजवळ 5 टीचर आपल्या फॅमिली जॉईन झाल्या. प्रतिभाताई गांगुड्यांच्या परिवारातून जवळजवळ 7 टीचर आपल्याकडे जॉईन झाल्या. प्रत्येक जण कोणीतरी रेफरन्स मधून येत राहतं. सांगण्याचा उद्देश सांगतोय. म्हणून अमृताताई बडगुजर ताई, तुम्हाला जे योग्य वाटलं, त्यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता. मी त्यांना शेवटी सांगितलं, ताई तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमच्या मनाला पटेल किंवा तुमच्या पद्धतीने जे काम बेस्ट करायला वाटेल त्या पद्धतीने करा. आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला. मला वाटतं त्या रजिस्टर झाल्यात. मला वाटतं चोपड्याहून आहेत. त्यांचं पण मी उद्याच्या उद्या पोस्ट पाठवेल. ओके. त्याच्यानंतर माझ्या समोर अजून कोण कोण आहे ते मी करून देतो. शिल्पाताई आणि माधुरीताई आणि उज्ज्वलाताई. मला तुम्ही काही मेसेज वगैरे पाठवलाय का? तुमचं काय मला एक जस्ट एका मिनिटात. शिल्पाताई कुठून आहेत तुम्ही मला सांगा बरं. शिल्पाताई. मी ठाणे विभागात. ओके. आणि तुम्ही टीचर आहेत का कुठं स्कूलमध्ये? मी ट्युशन घेते सर. ओके. झालं होतं आपलं बोलणं झालं होतं मला वाटतं. असं काहीतरी हो बोलणं सर. झालं होतं. बरं मग तुम्हाला हो हो अबॅकस क्लास त्याच्याबरोबर चालू करायचे आहेत शिल्पाताई. हो सर. बरं. पण मग आता जेपर्यंत शिकतो ते सर्व जमतंय. पुढे थोडासा हार्ड हो पण सर. येईल, थोडा हार्ड पार्ट पण येईल याच्यामधला कारण फॉर्म्युले झाले. हे बघा इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला काल परवा असं सांगितलं होतं की 4+1 1 इज नॉट हिअर. इकडे लक्ष द्या. 1 इज नॉट नियर. पहिला सिग्नल काय केला ब्रेनकडे की आय एम इन डिफिकल्ट. म्हणजे मी डिफिकल्टीमध्ये आहे. मी आता अडचणीत आहे. तर त्यावेळेस प्रॉब्लेम वर सोल्युशन देतो ब्रेन. इकडे लक्ष द्या. +1 1 इज नॉट हिअर. कारण 1 इथं अप्लाय होतो. 1 इज नॉट हिअर. मला आपल्याला ना रिकॉल सेन्स जागृत होतो आपला. व्हॉट इज द मीन्स रिकॉल? आपल्या ब्रेनमध्ये आपण एक फॉर्म्युला ठेवलेला आहे. +1 इज इक्वल टू -4 +5. म्हणजे इकडे लक्षात द्या. मी प्रॉब्लेम मध्ये आहे. प्रॉब्लेम मध्ये आलेल्या ब्रेन आपल्याला सपोर्ट देतं की हे अप्लाय कर. अप्लाय केल्यावर तू प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो. हे छोटंसं, याला रिकॉल थिंक कशी स्ट्रॉंग होते. म्हणजे आठवण्याचा व्यायाम. आता इथं फटाफट होतो. इथं असं नाही की थांबा 2 मिनिटं थांबा. म्हणजे मुलं म्हणतात ना आई मम्मीला, थांब ग जरा 2 मिनिटं, थांब जरा 2 मिनिटं. नंतर मग 2 मिनिटांनी त्यांना कानाखाली आवाज निघाली का मग त्यांच्या ब्रेनकडे मेसेज जातो की तुला काम सांगितलं होतं, तुला ऐकून नाही आलं का? म्हणजे एवढा वेळ नाही इथं. इथं 3 मिनिटात मुलांना 100 कॅल्क्युलेशन सोडवायचे आहेत. म्हणजे इतके फास्ट, म्हणजे जवळजवळ 3 मिनिटात मुलांना 600 ऍप्लिकेशन करायचे आहेत. 3 मिनिटामध्ये स्टेट आणि नॅशनल लेवलला. तिथं नो वेटिंग टाइम. म्हणजे तुमचा न्यूरॉनचा जो रिस्पॉन्स सिस्टम आहे तो स्ट्रॉंग होतो. रिकॉल सिंग तुमचा स्ट्रॉंग होतो. आणि म्हणून हे ब्रेन डेव्हलपमेंटचं सायन्स आहे. ती सवय लागते की यू आर इन प्रॉब्लेम, फाइंड आउट द राईट सोल्युशन. यू आर इन प्रॉब्लेम, फाइंड आउट द राईट सोल्युशन. आणि अप्लाय द राईट थिंग्स. जर राईट अप्लाय केलं तर राईट आन्सरकडे आपण जातो. हे सर्व असं सायन्स आहे. हे जस्ट आपण गप्पा का मारतोय तर तुम्हाला माहिती पाहिजे कशासाठी. ओके. तर आपण म्हणत होतो शिल्पाताई. शिल्पाताई, तुम्हाला पुढे, हो सर. मला माहित नाही काय तुमची अडचण काय असू शकेल. पण जर पुढे जायचं असेल, कारण मी उद्या, मला माहिती टाका. फायनान्शियल पार्ट तुमचं आहे. माझं काम काय? बेस्ट शिकवणं. पुढे मी तुमची काळजी. पाठवले सर. ऐका ऐका. पाठवलं असेल तर मला पण माहित नाही. पण एक जस्ट मला हो हो आठवत नाही किंवा मी बघितलं स्क्रीनशॉट नाही म्हणून पण सांग. पाठवलं. ओके ओके ठीक आहे. व्हेरी गुड. हा हा. पण शिल्पा गायकवाड काळजीपूर्वक तुम्हाला शिल्पाताई. कुठेही अडचण आली तर एका क्लासवर डिपेंड नका राहू. एका क्लासवर म्हणजे काय, एका बॅचवर डिपेंड नका राहू. याच्या पुढे जेवढ्या जेवढ्या बॅचेस येतील त्या सर्व बॅचेसला हजेरी लावा.
जास्तीत जास्त अटेंड करा. Yes, sir. जास्तीत जास्त अटेंड केल्यामुळे आता हे मनीषाताई मला वाटतं 11वी बॅच असेल तर 11वी-10वी बॅच अटेंड करते. म्हणजे ते थ्री इडियट सारखं मी तुम्हाला सांगितलं ना की ते माझं तेच बोलणं असतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ तुम्ही एक्सपर्ट होतात, बाकी काही नाही. ओके ना. पुढे हो, हो. जातो. शिल्पाताई, माधुरी बर्गलताई, तुम्ही कुठून हा, येत बोला. माधुरीताई? माधुरीताई, माधुरी बर्गलताई, माधुरी बारगल, हा, तुम्ही कुठून कुठून येत ताई तुम्ही? मी नाशिक वरून दीपाली नगरला राहते. ओके. तुमचा तुम्ही आपल्या रुपाली मॅडम आणि आपला अर्चना ताईंच्या सोसायटीत राहतात, कोथमिरे. कोथमिरे ताईंच्या. हो, त्यांच्या पण तिथंच हो, राहतात का तुम्ही? त्याच सोसायटीमध्ये राहते. ओके, ओके, ओके. पण मग अर्चना ताई तर स्ट्रगल करतायत क्लाससाठी, माहिती आहे तुम्हाला? हो 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 म्हणजे जे माहिती आहे आहे. ते सगळं सांगतो. कारण की शेवटी कसं हो असतं, हो एका सोसायटीवर क्लास काही डिपेंड नसतो. हा थोडंसं बाहेर गेलं पाहिजे एखाद्या स्कूल लेवलला, किंवा थोडंसं आपली पण एक आयडेंटिटी. अजून आता अर्चनाताई कशा त्या मितभाषी आहेत, त्या स्ट्रगल करतायत. म्हणजे कसं की त्यांचा तो एक पार्श्वभूमी नाही आहे एज्युकेशनची, पण त्या मानाने तरी त्या खूप चांगला प्रयत्न करतात, चांगला प्रयत्न करतात. त्यांना त्याच्यात आनंद आहे, काहीतरी आपण वेगळं काहीतरी करतोय त्याच्यात आहे. आता तुम्ही कुठल्या अर्थाने जॉईन केलंय मला माहित नाही, पण निश्चित त्यांचं मार्गदर्शन घ्या. रुपाली मॅडम आहेत, त्याच्यानंतर अर्चना ताई आहेत, त्या पण तुम्हाला मार्गदर्शन करतील. जर तुम्हाला वाटतंय की आपण या प्रवासात पुढे गेलं पाहिजे, तर योग्य काय असेल त्यांच्याशी चर्चा करा, किंवा मग कधी वाटलं तर माझ्याशी भाऊ बहीण म्हणून आपण चर्चा करू, आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते राहू. पण डेफिनेटली हो चालेल. अर्चना ताई तुम्हाला योग्य मार्गदर्शन सांगतील. ओके. पण हो त्या हो. त्यांच्या परीने मी सध्या गावाला आलेली आहे सर, तर मग डॉक्युमेंटचा फोटो वगैरे नाही पाठवू शकत काही तिला काय तसं मी. काही प्रॉब्लेम नाही. मला माहिती पाठवा, तुम्हाला जसं वाटेल तसं आपण पुढे करूया. ओके. हो ठीक आहे दिव्या तास झाले, ठीक. बडगुजर ताई झाल्या. उज्ज्वला ताई तुम्ही कुठून येत? माधुरी ताई, मला लक्षात राहील आता नाव, काय हरकत नाही. मी बोलतो अर्चना ताईंशी, रुपाली मॅडमांशी. उज्ज्वला ताई तुम्ही कुठून येत तर परत? हा, नाशिक 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 कुठं? रोड, नाशिकला, नाशिक रोडला कुठं राहता तुम्ही? जेल रोड, जेल जेल रोड, रोड. जेल रोडला कुठं राहतात? सैलानी बाबा स्टॉप. ओके. सेलेने बाबा स्टाफला डाव्या हाताला पण आणि उजव्या हाताला पण 2 सेंटर आहेत. त्या आमच्या बहीण, काय त्यांचं नाव, आपल्या काय नाव आहे रे आमचं? नाव तोंडात आहे, पण ठीक आहे, मी आठवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला त्यांचा कदाचित रेफरन्स पण असेल. तिथं चांगले पण सेंटर आहेत, 2 चांगले सेंटर पण चालतात. म्हणजे सैलानी बाबा नगरकडे जर मी दशक पथच्याकडे उभा राहिलो, तर डाव्या हाताला पण एक मोठं सेंटर आहे अर्धा किलोमीटरवर, आणि उजव्या हाताला पण अर्धा किलोमीटर मोठं सेंटर आहे. मी दोघं सेंटरला जाऊन आलोय. मला नावं वगैरे माहित नाही, पण तिथं अपॉर्च्युनिटी मोठी आहे. तुमच्या परीने खूप काम करण्यासारखं आहे. पण तुम्हाला काय अडचण असती तर जरूर सांगा. तुमचा काय इच्छाशक्ती मला माहित नाही. तुम्ही जॉबला आहेत का क्लास आहे तुमचा? नाही सर, माझं डीएड बीएड झालेलं आहे, पण मी LIC चे कामं करते. बरं. मग इथं मी इथं म्हणजे मागच्या वर्षापासून स्कूल बंद आहे माझी. आता LICचं कसं आहे, LICचं काम करता करता हे करणं शक्य होईल तुम्हाला, हे जर विचारतोय. हो, ते LIC चे काय फोनवर कॉलिंग असतं. बरं, ठीक आहे ना. करायची इच्छा असेल तर जरूर घरून करा, असतं. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ओके, चलो. शुभांगी घुगेताई, जरा थोडंसं बोलून घ्या, कारण मला आहे ना, मला उद्यापासून आहे ना लेवल 1 चालू करायची. म्हणून मी जस्ट मला हे बघा, आता उद्यापासून कोणाला मेसेज येतील माहिती का? ज्यांनी मला मेसेज केलेले असतील, ज्यांनी मला इन्फॉर्मेशन दिलेली असेल, मी त्यांना कन्वर्ट करेल तिकडे. नाहीतर मग परत तुम्हाला उद्या इथं काही कुठले मेसेज मिळणार